नगर शहरातील बागडपट्टी परिसरात पोलिसांनी जुगार क्लबवर धाड टाकत 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी परिसरात सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। 19,85,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी परिसरातील चालणाऱ्या एका अवैध पत्त्यांच्या जुगार क्लबवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली। नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार डीवायएसपी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। बागडपट्टी परिसरातच पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक पद्धतीने केलेली कारवाई, त्यातच मंगळवार बाजार असल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। कारवाईत रोख रक्कम 1,05,030 तर 2 लाख रुपये किमतीचे 16 मोबाईल, 15,50,000 रुपये किमतीचे 2 चारचाकी वाहन, 50,000 रुपये किमतीचे 1 दुचाकी वाहन तर जुगारीसाठीचे विविध रंगाचे कॉईन, जुगार साहित्य असा एकूण 19,85,530 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या या जुगार अड्ड्यावर अचानकपणे हा छापा टाकण्यात आलाय। तर कारवाई दरम्यान पोलिसांनी क्लबमध्ये पत्त्यावर जुगार खेळणारे 13 आरोपी ताब्यात घेतलेत। अहिल्यानगर शहर आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मटका, बिंगो आणि पत्त्याच्या क्लब तसेच अन्य अवैध धंद्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती। अवैध धंद्यांच्या परिणामी होणारी भांडणं, मारामाऱ्या यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता आणि त्यांच्यात सुरक्षिततेची भावना देखील वाढीस लागली। नगर शहरात बागडपट्टीच नव्हे तर माळीवाडा, एसटी स्टँड परिसर, सावेडी उपनगर, केडगाव आदी भागातही अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सर्रास सुरू आहे। मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाई दरम्यान पुणे बस स्टँड जवळ पोलिसांना मटक्याची टपरी राजरोसपणे सुरू असल्याचं आढळून आलं होतं। पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे। तर नगर शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कारवाईसाठी विशेष पथक स्थापन केले। तर डीवायएसपी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने नगर शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक धाड सत्र अशाच प्रकारे राबवावं अशी नगरकर इच्छा व्यक्त करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।